नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु ताला फ़िल क़ुरानिल मजीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन्नास क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा अल्हिमना रुश्दना अल्लाहुम्मा इहदिना सिरातल मुस्तक़ीम आमीन या रब्बल आलमीन। सर्व स्तुती प्रशंसा तारीफ त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता, या जगाचा शासक, स्वामी, मालक, पालक आणि धनी आहे। आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमात इस्लामीचे शहर अध्यक्ष प्राध्यापक जावेद अली खान साहेब, कार्यक्रमास उपस्थित वसंतराव मुंडे साहेब, प्राध्यापक सुमित वाघमारे साहेब, आताच ज्यांनी अतिशय चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं असे शीतलकुमार बल्लाळ साहेब, संतोष मनोरकर साहेब, इथं उपस्थित प्रकाश वासनिक साहेब आणि आमच्या सर्वांचे आदरणीय शफीक हाशमी साहेब, आपण सर्वांना आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो, अस्सलामु अलैकुम। याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो। इस्लाम या शब्दाचा अर्थच आहे शांती, आणि जमाते इस्लामी संघटनेचा हा कार्यक्रम आहे, या म्हणजे शांतीसाठी कार्य करणारी ही संघटना आहे। आमच्या अगोदरच्या व्यक्तींनी हा सूर आपल्यासमोर ठेवला की आपण एक दुसऱ्याच्या जवळ आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये संवाद याला फार महत्त्व आहे। आणि आजचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच आहे की आपसातील संवाद आपण साधावा। प्रॉब्लेम असा झाला की इथं जे मुसलमान लोक आहेत त्यांना अरबी भाषा येत नाही, कुराणची भाषा अरबी आहे, आणि जे हिंदू लोक आहेत आपली त्यांना संस्कृत भाषा येत नाही। मग त्याच्यामुळं जे काही दुरावे निर्माण होतात, तर जे काही आपण समजतो, जे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून आपण झालेले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांचाच इथं एक आला की मग ते त्यांना जसं काही वाटतं त्यांना वाटतं की धर्म असा आहे, म्हणून त्याच्यामुळं ही जी कन्सेप्ट आपल्याकडे आलं की काही धर्म आणि धर्माचे काही बाह्य स्वरूप इथं आपण त्याचं आचरण करत आहोत असं नाही। धर्म हा एकच आहे, सत्य धर्म हा नेहमी एकच आहे, मानव धर्म हा देखील एकच आहे। आणि त्याच्यासाठीच हे कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की आपसातील संवाद आपण साधावा, एक दुसऱ्याच्या जवळ यावं, आपसातील सलोखा निर्माण व्हावा, एक दुसऱ्याबद्दल ज्या काही गैरसमज आहेत ते दूर व्हावेत, आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे। कारण की ईद मिलन असं म्हटलं गेलं, मिलन म्हणजे एक दुसऱ्याला भेटणं, आणि इन्सान मानवता आणि मानवता जोपासत असताना इन्सान याला म्हटलं गेलं उंस, याच्या हा शब्द बनलेला आहे, म्हणजे एक दुसऱ्याला ओळखणं, एक दुसऱ्याचा आदर करणं, एक दुसऱ्याचा जवळ येणं। जेव्हा आपण आपल्या मित्राला भेटतो स्मित हास्य होतं। हे जे इंसान है एक दूसरे को देख के मुस्कुराता है। नफरत इंसान की फितरत में नहीं है, नफरत तो उसने पाल ली है। इंसान है ही नाम इसका कि वो एक दूसरे से मोहब्बत करता है। आणि जेव्हा ईदचा मौका आहे, आनंद पर्व आहे, तर मी एकटा आपली ईद साजरी करून ही ईद होत नसते। ही ईद तेव्हाच होते जेव्हा आपण सर्व मिळून एकत्रित येतो आणि आनंद पर्व साजर करतो। म्हणजे म्हटलं आपल्याकडं की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तर असा हा प्रकार आहे। तर या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या सर्वांना जोडणारा जो दुवा आहे त्याला आपण अल्लाह म्हणतो, त्याला आपण ईश्वर म्हणतो, त्याला गॉड म्हणतो, त्याला क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी निर्मिका असं म्हटलेलं आहे, त्याला तुकाराम महाराजांनी भगवंत असं म्हटलेलं आहे। तो कोणी वेगळा नाही, कोणी हिंदूंचा वेगळा नाही, कोणी मुसलमानांचा वेगळा नाही, त्याला वेगवेगळ्या नावानं आपण हाका मारतो। आणि आज प्रॉब्लेम असा झाला की त्याच्या नावावर आपण भांडत आहोत, परंतु त्याला आपण ओळखत नाही। महत्त्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये, पूर्ण रमजानचे उपवास असू द्या किंवा ज्या काही कर्मकांड जे सांगितले गेले, नमाज असू द्या किंवा काही माणूस आपला एक पोशाख घालतो, त्याच्या मागं उद्देश असाच असतो की त्यानं त्या बाह्य रूपातून त्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि हाच संदेश दिला गेला रोजाचा उद्देश म्हणून। या अय्युहल्लझीना आमनू, हे श्रद्धावंतांनो, कुतिबा अलैकुमुस सियाम, तुमच्यावर उपवास अनिवार्य केले गेले। का केले गेले? कमा कुतिबा अलल लझीना मिन क़ब्लिकुम, तुमच्या अगोदरच्या लोकांवरही उपवास अनिवार्य होते। प्रत्येक धर्मामध्ये आपण उपवास पाहतो, काही वेगवेगळे स्वरूप आहेत, परंतु उपवास प्रत्येक धर्मामध्ये
का आहे? लअल्लकुम तत्तखून, जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता यावी, गॉड कॉन्शियसनेस तुमच्यामध्ये आलं पाहिजे, ईश्वराला तुम्ही आपलं ओळखलं पाहिजे. तो ईश्वर, जसं मी सांगितलं, कोणी हिंदूंचा वेगळा नाही, मुसलमानांचा वेगळा नाही, तो एकच आहे, तो एकमेव आहे. जे मानत नाही त्यांना मी म्हणतो की ती दिव्य शक्ती, द डिवाइन एनर्जी, किंवा त्याला फार चांगल्या प्रकारे ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की तो निर्मिक, त्या निर्मिकाला आपण ओळखलं पाहिजे. तुका ते असं म्हणतात की निर्मिक आहे एकधनी, त्याचे भयमनी धरा सर्व, मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे. हा संदेश आहे, सत्याला शोधण्याचा संदेश तुकाराम महाराजांनी दिला. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं ना, त्यांचं कार्य आपण समजलं नाही, म्हणून आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. यावर आपल्याला गर्व आहे. आणि असे चांगले पत्रकार मंडळी जेव्हा आपल्या समोर येतात आणि समाजाला जोडण्याची जेव्हा भाषा करतात, आम्ही असं मानतो की आपल्या परंपरेचा भाग आहे. मराठी पत्रकारिता मी नेहमी हॅट्स ऑफ करतो. इतकं होत असताना हॅट्स ऑफ मराठी पत्रकारितेला. फार काही लोक आहेत की ज्यांनी काही समाजामध्ये इकडून तिकडं काही केलं, आपल्याला माझ्यापेक्षा जास्त जाणतो, परंतु मेजॉरिटी जे पत्रकार आहेत त्यांनी नेहमीच समाजाला जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच कुठंतरी आपला हा महाराष्ट्र, याच्यावर आपल्याला अभिमानाने गर्व वाटतो की इथं सर्व लोक आपण मिळून मिसळून वागत आहोत. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि यावर आपण भाष्य करत असताना आपण हे देखील समजलं पाहिजे की मालोजी भोसलेंना 2 मुलं होती. पहिल्याचं नाव शहाजी, दुसऱ्याचं नाव शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी. ही परंपरा आहे. त्यांनी नवस घेतला, ते शाह शरीफची दर्गा होती तिथं, आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे मूल झाले. त्याच्यानंतर त्यांनी त्यावर आपलं नाव ठेवलं शहा. हे आपण इथं अरबी भाषेमध्ये शाह म्हणतात राजाला, आणि शरीफ सभ्यग्रस्त, अच्छा आदमी जिसको हम कहते, त्यांच्यावर नाव ठेवलं. मग शहाजी म्हणणं, शहाजी किंवा शहाजी आपण काही म्हणा, परंतु कल्चर, तहजीब, संस्कृती ती कुठून आली? शिवाजी महाराजांनी, मी नेहमी म्हणतो की मोठी दाढी, चांगला एक अंगारखा, लिबास. पहिलं तर वाटतं ना काही साम्य आहे की नाही मुस्लिम त्या काळचे जे रुरल्स होते त्याच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये. पहा, हा आपल्या, मी म्हणतो की हा एकतेचा आणि जवळ येण्याचा हा भाग आहे. त्याच्याबद्दल अजून एक गोष्ट आली तर मी सांगू इच्छितो. जेव्हा औरंगजेबाने जिजिया लावला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं. त्याचे उल्लेख अनेक लोकांनी केलेला आहे. विशेष म्हणजे फारसीचे जे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे की त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की तुम्हाला जिजिया लावण्याचा अधिकार आहे, पण केव्हा हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला जिजिया लावण्याचा अधिकार तेव्हा आहे जेव्हा एक स्त्री एकटी प्रवास करेल, हातामध्ये सोनं असेल आणि सोनं असं उचलत जाईल आणि त्याला कोणी तिच्याकडे वाईट दृष्टिकोनातून पाहणार नाही. जर तुम्ही अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली तर आम्ही तुम्हाला जिजिया देऊ शकतो, नाहीतर तुम्हाला जिजिया घेण्याचा अधिकार नाही. आता याच्यातून हे लक्षात येतं, जो पॉईंट मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे की शिवाजी महाराजांचा अभ्यास इस्लाम विषयी केवढा होता. कारण की त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे ना ते अनेकांना माहीत नाही, अनेक मुस्लिम लोकांना देखील माहीत नाही. पैगंबर साहेबांचं जे कार्य आहे ना, लोकांना असं वाटतं की पैगंबर साहेबांचं कार्य काही साधू संतांचं कार्य होतं. त्यापेक्षा ते साधू संतांसारखं कार्य असून देखील ती एक वैचारिक चळवळ होती, ती एक परिवर्तनवादी चळवळ होती. मानवाला माणसाच्या गुलामीतून मुक्त करून त्या ईश्वराच्या गुलामीमध्ये नेणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. गुलामीपासून मुक्ती, सर्व प्रकारची गुलामीपासून मुक्ती. आणि त्यांनी हे सांगितलं की तुम्ही माझा साथ द्या, मी अशी व्यवस्था निर्माण करेल किंवा मी असं शासन आणेल की त्याच्यामध्ये एक स्त्री, हदीस आहे कि एक स्त्री हे सोना उछालते हुए जाएगी, दूर का प्रवास करेगी, सना से हजरे मौत का सफर करेगी और उसको खतरा नहीं होगा. ही व्यवस्था आणायची. पहा, एवढा अभ्यास इथं आपण पाहतो की इथं लोकांचा आहे. तर याच्यातून मी हे सांगत होतो की ही एकतेची ही भावना आहे ती आपण जोपासली पाहिजे. कारण की तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. जोपर्यंत आपण त्याला श्रद्धेचा भाग समजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला वाटतं की ठीक आहे, माने तो माने, नहीं माने तो अपना क्या बिगड़ता है. म्हणून पैगंबर साहेबांनी त्याला श्रद्धा बनवलं, मूळ संदेश दिला तो एका ईश्वराला मानण्याचा संदेश. या युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. हे लोक तुम्ही स्वीकार करा की अल्लाशिवाय कोणीही ईश्वर नाही, तुम्ही यशस्वी व्हाल. हे कशासाठी? हे यासाठी सांगितलं, ला इलाहा इल्ला अल्लाह, 4 लफ्ज आहे सिर्फ. आताच अजानबद्दल सांगितलं गेलं अल्लाहू अकबर. लोकांना वाटतं अल्लाहू अकबर मुसलमान करतात तर काय बांग देतात का, काय अल्लाह झोपला का, अल्लाहला उठवतात का? अल्लाह झोपत नाही, आपण झोपून जातो, आपण विसरतो.
म्हणून आपल्याला उठवलं जातं. आणि अल्लाह म्हणजे ईश्वर, अल्लाह गॉड. अकबर म्हणजे महान आहे, श्रेष्ठ आहे. आपण त्याला तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये म्हणू भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. हम बोलेंगे हमको क्या इतना आज वही तो बात कह रहे जो आप कह रहे. हाच अल्लाहू अकबरचा अर्थ आहे. त्याच्यानंतर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की ते अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही. अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, मी साक्ष देतो की मोहम्मद पैगंबर साहेब अल्लाहचे रसूल आहेत, त्याचे प्रेषित आहेत. हय्या अला सला, हय्या अला सला, नमाजकडे या, हो नमाजकडे या. हय्या अलल फला, यशाकडे या, यशस्वीतेकडे या. तुम्हाला यश पाहिजे ना, हे यश तुमचं स्वतःचं प्रशिक्षण घेण्यामध्ये आहे. हे यश तुमच्यातील ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या दूर करण्यामध्ये आहे. हे यश आपल्या भगवंताशी त्याचं ध्यान करण्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं जातं. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर मी हे सांगत होतो की तो अल्लाह ही एका ईश्वराची भक्ती हे इस्लामचं मूळ गाभ आहे. पैगंबर साहेबांनी तो स्वर्ग मंत्र सांगितला, ला इलाहा इल्लल्लाह, या युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. तुम्हाला जर स्वर्गात पोहोचायचं असेल, जन्नत में अगर तुम जाना चाहते हो तो उसकी गुरु किल्ली और चाबी ला इलाहा इल्लल्लाह का संदेश है. हा संदेश एकीकडे स्वर्ग मंत्र देखील आहे आणि परिवर्तनवादी चळवळीचा हा पूर्ण एक स्लोगन देखील आहे. हे कशासाठी आहे? कारण की हे सांगितलं गेलं की जर तुम्हाला गुलामीपासून मुक्त व्हायचं असेल, स्वतंत्रता तुम्हाला पाहिजे असेल, तर गुलामीमध्ये जकडणाऱ्या जेवढ्या प्रवृत्ती किंवा जेवढ्या संस्था किंवा जेवढे विचार ज्या काही असतील त्या सर्वांना तुम्ही समाप्त केलं पाहिजे. ला इलाहा इल्लल्लाह दोन भाग आहेत. एक आहे ला इला, मी कोणालाच मानत नाही, मी कोणापुढंच नतमस्तक होत नाही. हा बाबासाहेबांचा संदेश आहे, बुद्धांचा संदेश आहे. मी कोणापुढं नतमस्तक होत नाही, मैं किसी को नहीं मानता, मैं किसी के आगे नहीं झुकता, मैं किसी की गुलामी स्वीकार नहीं करता, मैं किसी के से नहीं डरता. हा संदेश आहे ला इलाचा. इला म्हणजे माबूद, ज्याची उपासना केली जावी, भक्ती केली जावी, बंदगी केली जावी. तो एक ईश्वर, तो सत्य ईश्वर, तो एकच आहे. ती दिव्य शक्ती, जे मानत नाही त्यांना मी म्हणतो डिवाइन एनर्जी, जो सोर्स ऑफ एनर्जी इज गॉड, अल्लाह, तो ईश्वर आहे, तो कोणी वेगळा नाही. महत्वाची जी गोष्ट होती की हे सांगितलं गेलं की मनुष्य म्हणून तुम्ही सर्वात महान आहात. या पृथ्वी तलावर सर्वात उंच स्थान हे तुमचं आहे, उच्च स्थान. आणि मग तुम्हाला आपल्या खालच्या पुढे लोकांसमोर वाकायचं नाही. इथं जे लोक आहेत ते कुठल्याही लोकांमध्ये दैवी शक्ती नाही, ते मनुष्य आहेत, तुमच्यासारखे मनुष्य आहेत. तुम्हाला पोट आहे, त्यांनाही पोट आहे. फक्त ईश्वर तो वेगळा आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे सांगितलं की जेव्हा आपण दुसरा पुढे नतमस्तक होतो तेव्हा कुठेतरी त्या गुलामीची सुरुवात होते. इथूनच त्या गुलामीची सुरुवात होते. आणि हे सांगितलं की हे तुमच्यासाठी झाडं बनवली गेली, तुमच्यासाठी पर्वत, डोंगर, दर्या, ह्या सर्व गोष्टी आम्ही माणसासाठी निर्माण केल्या आणि माणसाला आपल्या भक्तीसाठी निर्माण केलं. हा संदेश दिला गेला की वलक़द करमना बनी आदम, मानवी श्रेष्ठतेचा हा संदेश आहे. हमने इंसान को श्रेष्ठत्व प्रदान किया. व हमल्नाहुम फिल बर्रि वल बहर, आम्ही खुशकी आणि तरीमध्ये त्याला स्वाऱ्या दिल्या. घोड्यावर बसून चालतो, हे घोडा आहे फार शक्तिवान आहे, हत्ती आहे, परंतु हत्तीवाला तो कंट्रोल करतो. हे मनुष्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला दिलं आणि हे याच्यासाठी दिलं की तुम्ही फक्त आपल्या वरच्याला सल्यूट करावं आणि तो ईश्वर या पृथ्वी तलावर नाही, अदृश्य आहे. ती अदृश्य त्याला आपण मानलं पाहिजे. इथूनच त्या गुलामीचा मुक्तीचा संदेश आहे. म्हणून महत्वाची गोष्ट, अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह म्हणत असताना पैगंबर साहेबांनी आपले विचार जगासमोर प्रस्तुत केले आणि हे सांगितलं की माझ्या कबरीवर येऊन सजदा करू नका. मी ईश्वर नाही, मी दैव नाही, माझ्याकडे कुठल्याच प्रकारची अशी काही शक्ती नाही की दैवी शक्ती असाव्यात. मी तुमच्यासारखाच मनुष्य आहे. म्हणून पैगंबर साहेबांनी स्वतःचं दैवतीकरण होऊ दिलं नाही. आज आपण पाहता कुठेही मशिदीमध्ये कुठेही जा, पैगंबर साहेबांची प्रतिमा नाही, कुठल्याच प्रकारची मूर्ती नाही. ह्याच्या मागचा उद्देश काय होता हे देखील आपण समजून घेतला पाहिजे. इथं बामसेफचे आमचे इथं लोक आहेत, वामन मेश्रामसोबत अनेक कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये मी देखील ही गोष्ट सांगितली. कारण की जेव्हा प्रतिमा निर्माण होते, त्या प्रतिमेतून काही मूर्ती निर्माण होतात, मग तिथूनच सर्व काही वेगळ्या गोष्टीकडे जात आहे. तिथून मग काय होतं की एक वर्ग असतो की जो म्हणतो की तुम्हाला ईश्वरापर्यंत जायचं असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचू. मुल्ला, मौलवी, पंडित, आप जिस नाम से भी उनको पुकारे. पैगंबर साहेबांचं कार्य काय, त्यांनी माणसाचं नातं ईश्वराशी जोडलं आणि मधले जेवढे एजंट आणि दलाल होते प्रत्येकाचा पत्ता कट केला आणि सांगितलं हे लोक तुम्हाला माझ्याविषयी विचारतात. वैजा साला का इबादी अन्नी फ इन्नी करीब, त्यांना सांगा की मी त्यांच्या जवळ आहे.
प्रत्येक मनुष्य आपल्या ईश्वराशी कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारच्या प्रपंचाची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःचं दैवतीकरण हे होऊ दिलं नाही आणि सांगितलं की माझे विचार महत्वाचे आहेत, माझा आदर्श तुम्ही पुढे न्यावा. हाच संदेश बाबासाहेबांनी दिला. त्यांनी सांगितलं की मला अंधभक्तांची गरज नाही, मला माझ्या चळवळीला पुढे नेण्यासाठी अशा अनुयायांची गरज आहे, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची गरज आहे की त्यांनी सामाजिक स्वातंत्र्यतेचा हा जो पाया रोवला भक्कमपणे तो पुढे गेला पाहिजे. कारण की होतंय काय की जेव्हा आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांच्या पुढे आपण वागतो, तर त्यांचे विचार कुठेतरी मागे राहतात. आलं लक्षामध्ये? हा त्याचा महत्वाचा भाग आहे. म्हणून त्या 22 प्रतिज्ञाबद्दल सांगितलं. बहुत डेंजर प्रतिज्ञा है, हम पढ़ भी नहीं सकते उसको. अभी तो सर ने उसमें के खाली कुछ अच्छे कुछ 4-5 बातें रखी. अगर उसके पहले दूसरी तीसरी प्रतिज्ञा पढ़ेंगे तो हम बोलेंगे की साहब ये क्या है. बाबासाहेबांनी सांगितलं, करून दाखवलं. आताच मी नवभारतमधून ते कलेक्ट केलं 22 प्रतिज्ञा. ह्याच्या अगोदर देखील. तर हा संदेश कशासाठी आहे लक्षात असू द्या. बाबासाहेबांना आपल्या समाजाला गुलामीतून मुक्त करायचं आहे. मोहम्मद पैगंबर साहेबांना आपल्या समाजाला गुलामीतून मुक्त करायचे आहे. त्या काबेमध्ये 360 मूर्त्या ठेवलेल्या आहेत. मनुष्याची जर स्वतंत्रतेला पाहिजे तर कुठंतरी त्याच्यापासून निघालं पाहिजे. तेच पुरोहितवाद, तेच मंडळी, तेच जागीरदार, तेच लोक आणि तिथूनच ती सामाजिक गुलामी, धार्मिक गुलामी, आर्थिक गुलामी, सर्व प्रकारची गुलामी. आलं लक्षामध्ये? हा महत्वाचा भाग आहे. इस्लामचा हा मूळ गाभा आहे. एकेश्वर तत्व, एका ईश्वराला मानणं, हा संदेश दिला. हा संदेश या माध्यमातून दिला गेला की त्याचा अवतरण झालं रमजानच्या महिन्यामध्ये आणि याच्यामुळे रमजानच्या महिन्याला महत्व आलं. त्याच्याबद्दल सांगितलं शहरू रमजान लजी उंजिला फील कुरान. रमजान तो महिना आहे की ज्याच्यामध्ये कुरानचं अवतरण केलं गेलं. हुदल लिन्नास, समस्त मानवतेसाठी मार्गदर्शन आहे. फक्त मुसलमानांचा धार्मिक ग्रंथ नाही. मुसलमानांना वाटतं आमचा धार्मिक ग्रंथ आहे. कुराण असं म्हणतो हुदल लिन्नास. कुराणचा सब्जेक्ट इंसान. कुराण म्हणतो की हा संपूर्ण मानवतेसाठी. कारण की जसा सूर्याचा प्रकाश सर्वासाठी, चंद्र सर्वांसाठी है ना, या जगातील हवा, तारे, आपण पाहतो अनेक वस्तू, हे सर्वांसाठी आहेत. तसाच हा संदेश देखील सर्वांसाठी. कोणाचा अधिकार नाही की त्या संदेशाला दाबून ठेवावं आणि म्हणावं की नाही तुझी लायकी नाही की तू माझा संदेश ऐकू. नाही, हा संदेश आहे. हा संदेश ज्योतिरावांनी सांगितलं फार चांगल्या प्रकारे. म्हणतात की मोहम्मद झाला जहा मर्द खरा. 2 पोवाडे लिहिले, एक शिवाजी महाराजावर आणि एक मोहम्मद पैगंबरावर. आणि म्हणतात मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी. खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घातला ईशापाई. कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जातो प्रमादास खोडी बुडी. आणि त्या त्यांनी सांगितलं की जे लोक आले, लोकांना वाटतं की इथं आपण जे लोक आहेत हे फरक आला. सांगितलं थोडा वेशभूषा बदलली, काही विचार बदलले. एकाच बहुजन समाजाचे लोक, एकाच इथं राहणारे आपण सर्व लोक. हा चेंज कशामुळे झाला आपण विचार केला का कधी? मी शिवाजी महाराजांचं आपल्या समोर ह्याचं उदाहरण सांगितलं. हा चेंज कशामुळे झाला हे सांगितलं जातं की इथं ज्या गुलामीची प्रवृत्ती आणि गुलामीची जी प्रथा होती त्या प्रथेच्या विरुद्ध जेव्हा इथं काही लोक आले बाहेरून, त्यांना फौजेमध्ये लोकांची गरज होती. चांगले धडताकट होते आपले बहुजन समाजाचे लोक. त्यांनी सांगितलं की चला या आमच्याबरोबर फौजेमध्ये. आता काय झालं, ते त्यांच्यावर जी जडणघडण त्यांची जी होती, त्यांचे जे विचार होते, त्यांची जी श्रद्धा होती, त्या श्रद्धेमध्ये एकात्मता देखील होती आणि समता देखील होती. आपण समता म्हणतो पण मानतो किती हे महत्वाचं आहे. म्हणणारे सर्व आहेत. त्यांनी काय केलं की त्यांना फौजेमध्ये गरज होती, लोकांना घेतलं बरोबरीनं. ज्योतिराव फुलेंनी याच्यावर लिहिलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की त्यांना घोड्यावर बसवलं. लोक पाहिजे की यार आमच्या बरोबरीचा माणूस, लोक आपल्याला विचारत नाही आणि त्या राजाबरोबर, त्या नवाबाबरोबर घोड्यावर बसतो. हे कसं काय झालं हो? त्याच्यानंतर पुढं काय झालं, त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या. ज्यांच्या हातामध्ये लेखणी नव्हत्या त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या. त्याच्याहून पुढं काय झालं, त्यांना मशिदीमध्ये नेलं. आणि मशिदीमध्ये म्हणतो की मशिदीमध्ये तर राजाबरोबर आपला माणूस, त्याला तर कोणी विचारतो, मशिदीमध्ये जातो आणि खांद्याला खांदा लावून नमाज पढ़तो. हे केवढी मोठी सामाजिक क्रांती है, केवढा कितना बड़ा ये चेंज है. जब ये चेंज आएगा तो क्या होगा. आणि त्याच्याहून पुढे सांगितलं जेव्हा जेवणाची वेळ आली, एका ताटामध्ये बसून त्यांना जेवण घातलं. हा भेदभाव केला नाही, कारण की त्यांच्यावर मोहम्मद पैगंबरांची जी शिकवण होती ती हीच होती की मनुष्य म्हणून सर्व तुम्ही समान आहात. तुम्ही एका कुटुंबाचे सदस्य आहात आणि एका कुटुंबाचे सदस्य या नात्यानं तुमचं नातं भावाभावाचं आणि भावा बहिणीचं नातं आहे. आता सांगितलं अल खल्क़ु यालुल्लाह, हे विश्व अल्लाचं कुटुंब आहे. इथं आपणही आपल्या पार्लमेंटच्या पटलावर लिहिलेलं आहे, जुनी पार्लमेंट, वसुधैव कुटुंबकम, दिस अर्थ इज वन फॅमिली. पण वन फॅमिली म्हणणं सोपं आहे, परंतु माझा भाऊ आहे म्हणून त्याच्या जवळ जाणं हे वेगळं आहे. मी इथं उमरग्याला मी राहत होतो, लहानपणी मी पाहिलेलं आहे. इथं लोक यायचे, आम्ही पाणी द्यायचं म्हणत नाही, पण तुम ऊपर नाही नीचे से पाणी पिऊ, ते जवळ यायचे नाही. असे लोक आपण पाहिले, तर आपणही पाहिलेले असाल.
मग ही जी अस्पृश्यता याला जर दूर करायचं असेल तर मी पहिला सांगितलं एकेश्वर तत्व, दुसरा महत्वाचा भाग हा समतेचा भाग आहे. हा पैगंबर साहेबांनी सांगितला की तुम्ही जर मुसलमान आहात, श्रद्धावंत आहात, तर तुम्हाला हे मानावं लागेल. तुमच्या हा श्रद्धेचा भाग आहे की हे विश्व हे एक अल्लाहचं कुटुंब आहे. त्याचबरोबर प्रथम पुरुष जे या धर्तीवर आला त्याला आदम म्हणतात, त्या आदमपासूनच आदमी आहे आणि त्याची पत्नी हव्वा आहे, प्रथम जोडपं आहे. आणि तुमचं आपसातलं नातं हे भावाचं आणि भावा बहिणीचं नातं आहे. पोहोचत नाहीत लोकांपर्यंत हे विचार. मुसलमानांनी सुद्धा सोडून दिलं, त्यांनाही देखील अनेक गोष्टी माहीत नाहीत. त्याच्यासाठी पैगंबर साहेबांनी ही गोष्ट सांगितलं, शेवटचं प्रवचन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अला फजलनी अरबीन वलाली अजमी, कुठल्याही अरबेतरावर कसल्याच प्रकारचं श्रेष्ठत्व नाही. वलाली अहमरी अलाली अस्वद, कुठल्याही काळ्याला गोऱ्यावर कसल्याच प्रकारचं श्रेष्ठत्व नाही. कुल्लुकुम बनी आदम, तुम सब आदम की औलाद हो, आदम की संतान हो. व आदम मिन तुराब, और आदम को हमने मट्टी से पैदा किया. यही तुम्हारी हकीकत. मग हे भेदभाव आले कुठून? हा सरांचा एक प्रश्न इथं आला, त्याचंही उत्तर देता आपण चालू. हे सांगितलं गेले की तो ईश्वर ज्यानं या माणसाला या जगामध्ये निर्माण केला, आदम को निर्माण किया, इस दुनिया में उसको रहना सिखाया. मग हे करत असताना या जगामध्ये त्यानं कसं राहावं, कसं वागावं हे महत्त्वाचं होतं. एक होते की जनावर आहेत त्यांच्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था केली. माणसालाही भौतिक गरजा होता म्हणून कुराण असं म्हणतो की आम्ही माणसासाठी प्रत्येक गोष्टी दिली. माणसानं जे काही मागितलं ते आम्ही त्याला दिलं. त्याला सौंदर्य पसंत होतं तर त्याला मनोहारी रंगबिरंगी सृष्टी आम्ही बनवली आणि स्वतःचा ईश्वर आपला परिचय करून देतो. अन्न सबब नल मा सबा, आम्ही तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला. आपल्याकडं आहे की वरुण देव पाऊस आणतो. इथं आहे की ईश्वर तो मूळ आहे, एकच ईश्वर आहे, त्याच्या आदेशावरून जे फरिश्ता आहे त्याला आपण वरुण देव म्हणतात, तो पण आणतो. पण एवढाच फरक आहे. मौत का फरिश्ता आहे ना हमारे पास में, तो कहते की यमदूत आहे. तर तो ईश्वर ज्यानं तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला, क्यों 5 मिनिट भी नाही, 10 मिनिट भी नाही, आकाशातून पावसाचा त्यांनी वर्षाव केला आणि तुमच्यासाठी जमिनीला फाडलं, तुम्हाला प्रत्येक गोष्टी दिल्या. तर तो ईश्वर त्यानं जर हे सांगितलं नाही की जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं, तो ईश्वर नाही. त्यानं कसं राहावं, कसं वागावं यासाठी आपला धर्म दिला. हा धर्म घेऊन पैगंबर प्रेषित येत राहिले. आपल्याकडे सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. इथं हे सांगितलं की अवतार आले, मी प्रकट होतो. इस्लाम काय म्हणतो की आपल्या दिव्यवाणीचं अवतरण करतो. ते मनुष्य एक अवतरण झालेलं आहे, त्यांच्यावर दिव्यवाणीचं अवतरण झालेलं आहे. आणि त्यांनी काय केलं, समाजामध्ये जे पाप वाढलेले होते व त्या पापाला त्यांनी समाप्त केलं आणि एक चांगल्या समाजाची, आदर्श समाजाची रचना केली. हा धर्माचा भाग आहे. कुराण असं म्हणतो की धर्म लोकांनी बिघडवला. वमा तफर्रकल लजीना उतुल किताबा इल्ला मिन बादी मा जाअतहुमुल बय्यिना. धर्माचे जे जाणकार होते त्यांनी धर्म भ्रष्ट केला आणि ईश्वराला बाजूला सारला आणि स्वतः येऊन बसले. हा फरक आहे. धर्म वाईट का झाला? तो वाईट झाला माणसाने त्याच्यामध्ये काही स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी केल्या. त्यांनी सांगितलं की हम ऊंचे है ये नीचे है, जो शैतान की प्रवृत्ती. त्यांनी सांगितलं अना खैरुम मिनहू, मैं ऊंचा हूं ये नीचा आहे, हे सांगितलं. पूर्ण एक वर्ण व्यवस्था आपण पाहतो, जातीपातीची व्यवस्था, हे याच्यामुळे हे माणसानं निर्माण केले, अल्लाने ईश्वरानं दिले नाही. तर मी हे सांगत होतो की त्या माणसानं या जगामध्ये कसं राहावं यासाठी त्यानं आपलं दिव्य कुराण दिला, ग्रंथ दिला. पहिलेही ग्रंथ आले, कोणताच नवीन धर्म नाही. मोहम्मद पैगंबर साहेब इस्लाम धर्माचे संस्थापक नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटतं. तोच मानव धर्म जो आद्य धर्म होता त्याच धर्माला पुढे नेलं. यदा यदा धर्मसे म्हटलं त्याची अंतिम कडी आहेत, परंतु लोक मानत नाहीत. कोणताच नवीन धर्म दिला नाही. प्रथम पुरुष ज्या धर्तीवर होता त्याचा जो धर्म आहे तोच धर्म दिला आणि हा धर्म याचं अवतरण झालं. याचं कुराण आला. कुराण मी सांगत होतो त्याचा सब्जेक्ट माणूस आहे. या अय्युहल इन्सानू इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाकी, या अय्युहल इन्सानू मा गर्रका बिरब्बिकल करीम. त्याचा सब्जेक्ट मानव आहे. माणसानं या जगामध्ये कसं राहावं, त्याचं नातं जगाच्या इथं ईश्वराशी कसं असावं, समाजामध्ये त्यांना कसं वागावं. अल जन्नतु तहता मिन अक़दामिल उम्महात, आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे. वडील हा स्वर्गाच्या दारापैकी एक दार आहे. तुमचा काका तुमच्या वडिलांच्या बरोबरी नाही, तुमची मावशी तुमच्या आईच्या बरोबरी नाही. सांगितलं शेजार धर्म पाळा. सांगितलं तो मुसलमान नाही. विचारलं कोण? सांगितलं तो जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी उपाशी आहे. हा धर्म दिला. हा धर्माचा भाग आहे. हा धर्म आपण मानला पाहिजे.
मग आर्थिक व्यवहार त्याचे कसे असावेत, राजनीतिक व्यवहार कसे असावेत, अशी एक संपूर्ण व्यवस्था दिली. हीच व्यवस्था आहे, कोणताच नवीन धर्म नाही, लक्षात असू द्या. आणि यासाठी दिव्य कुराण आला आणि त्याचं मार्गदर्शन रमजानच्या महिन्यामध्ये झालं. म्हणजे थेरी आली है ना, सर्व काही गोष्टी आल्या. आता राहिलं काय, जे सरांनी मुद्दा उचलला की हमको मालूम सब कुछ है लेकिन अमल प्रॅक्टिकल. मग त्याच्यासाठी सांगितलं की 1 महिनाभर उपवास ठेवा. आणि ट्रेनिंग कशाची घ्यायची, मानवतेची ट्रेनिंग. बहिणाबाईंनी म्हटलं, माणसा कधी होशील रे माणूस, तुझ्या होणं तर बरं गोठ्यातला जनावर. त्या गोठ्यातल्या जनावराला माणूस कसं बनवायचं सांगितलं की 30 दिवस उपवास ठेवा. रोज 14 तास, सकाळी 5:30 ते 7, काही खायचं नाही, प्यायचं नाही. आणि पती पत्नीने आपसामध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे नाहीत. काय कंट्रोल केली गेली, हंगर. जगातील सर्वात मोठा प्रश्न आहे. हे 35 लाख कोटी लोक आपल्याकडं आपल्या देशामध्ये असे आहेत की ज्यांना फक्त एक वेळ, ज्यांना जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत. आणि 19 कोटी लोक असे आहेत की ज्यांना फक्त एक वेळचं जेवण मिळतं. मग या भुकेचा प्रश्न कसा सोडवायचा, भुकेवर लोकांनी PhD केली. पण मला भूक लागली तर मला समजेल ना समाजाची भूक काय. म्हणून पैगंबर साहेबांनी सांगितलं की तुम्हारा रोजा तो अभी शाम में खुल जाएगा, लेकिन समाज में ऐसे कई लोग हैं उनका रोजा शाम में खुलेगा क्या नहीं मालूम. त्यांच्यासाठी कार्य करा, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, पाण्याचा ग्लास आहे, मी पित नाही. लहान मुलगा लपून पाणी पित नाही. कोण पाहतोय तुला, क्यों नाही पिरा पाणी, नाही ईश्वर पाहतोय ना मला, मी त्याच्यापासून कसं लपणार. म्हणजे आता लक्षात घ्या, ती पूर्ण ही ट्रेनिंग चालू आहे. रोज 14 तास 30 दिवस 400 तासाची ही ट्रेनिंग आहे. पाणी पित नाही कारण की मला ईश्वर पाहतोय. तर मी जर ऑफिसर असेल, कोणी दिली गड्डी खालून, लिहो ना साहेब 50,000 रुपये रखलो ना, काम करतो ना मेरा, घेणार का. मग पाण्याच्या ऐवजी दारूचा ग्लास समोर ठेवला तर मग तुम्ही पिणार. देखिए 1 महीना मैंने रमजान में इतना कंट्रोल किया, पानी नहीं पिया, दारू पिऊंगा मैं कब दारू पिऊंगा. त्याच्यामध्ये काही चांगले संस्कार घडवले गेले. आणि त्याचद्वारे त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की श्रद्धेबरोबर सबुरी, आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल त्याला शिकवला गेला. हा संदेश कुराणच्या माध्यमातून आला. पहिला श्लोक कुराणचा, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, नमाजचा अनिवार्य भाग आहे. हे सांगितलं गेलं की सर्व स्तुती प्रशंसा त्या अल्लाहसाठी आहे जो या विश्वाचा रब आहे. आपल्याकडं ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मकी देवाची संकल्पना मांडली, विश्वात्मकी देव. आणि त्याचबरोबर तुकाराम महाराजांना आपण पाहतो, त्यांनी तर ह्याच्यावर खूप लिहिलं. तुकाराम महाराजांचं तर केवढं आपण आठवावं. त्यांनी हे सांगितलं की अल्लाह करे सो होय बाबा, मौला करे सो होय. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह दिलावे, अल्लाह बिगर कोई ना बाबा, अल्लाह करे सो होय. प्यार खुदाई बाबा जिकर खुदाई. त्यांनी सांगितलं अल्लाह एक तू, नबी एक तू, काटत शिरपाव हात नाही डरावे. मी मानतो या गोष्टीला की अल्लाह एक आहे, नबी एक आहे. तुम्ही माझे हातपाय जरी कापून टाकले तरी मी त्याला मानणार नाही. समग्रवादमय ज्योतिराव फुलेंचं रेफरन्स दिलं मी. आणि तुकाराम महाराजांचे जे आपण हे पाहतो, ह्या सर्व त्यांच्या ग्रंथामध्ये आहेत. पहिला श्लोक, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सर्व स्तुती प्रशंसा अल्लाहसाठी की जो या विश्वाचा रब आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सर्वे दोन्ही. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. तो विश्वंभर जो तुकाराम महाराजांना प्रेरित आहे तोच विश्वंभर आहे, त्याला रब्बुल आलमीन असं म्हटलं गेलं. आणि हे सांगितलं की तुम्ही रमजानच्या महिन्यामध्ये उपवास ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी त्या आत्म्याला आपण सबळ केलं पाहिजे. तुम्ही फक्त शरीर नाही, शरीराचा गरजा थोडा थांबवा आणि आत्म्याला तुम्ही शक्ती प्रदान करा पूर्ण 1 महिना. त्याचबरोबर मी सांगितलं सर्वात जास्त क्राईम कशामुळे होतात आपल्याला माहीत आहे. सर्वात जास्त क्राईम लैंगिक अत्याचार होतात किंवा स्त्रियावर अत्याचार होतात. म्हणून सांगितलं की एवढं कंट्रोल तुम्हाला करायचं आहे की तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, पत्नी समोर आहे, हनीमून पिरियड आहे, परंतु पत्नीशी संभोग करायचा. कंट्रोल करो अपने आप. मग जेव्हा आपल्या पत्नीकडे तो पाहत नाही तर इतर 11 महिने तो समाजाच्या इतर स्त्रियावर वाईट नजर टाकेल. म्हणून पैगंबर साहेबांनी सांगितलं पर्दा लोक म्हणतात पहिला पर्दा मर्दों को दिया और ये कहा कि मैं अपने मर्दों से कहो कि अपनी नजरें नीची रखिए और अपनी शर्मगाहों की हिफाजत करें. अपनी नजरों को नीची करना ये पहले मर्दों को सिखाया, बाद में औरतों को सिखाया. तो ये इंसान के अंदर उसकी मानवता है ना, उसके अच्छे गुण, काही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये याव्यात या दृष्टिकोनातून हा सबुरी आणि सेल्फ कंट्रोल आणि आत्मनियंत्रण, मनावरचा ताबा सांगितला पैगंबर साहेबांनी. ज्यानं रोजा ठेवून खोटं बोलणं आणि खोटं वागणं सोडलं नाही, अल्लाहला गरज नाही की त्यांनी उपाशी राहावं. पैगंबर साहेबांनी सांगितलं की तुमच्या डोळ्याला देखील रोजा आहे, डोळ्यांना वाईट पाहू नका. कानाला रोजा आहे, कानानं वाईट ऐकू नका. जिभेला रोजा आहे, जिभेनं काही वाईट बोलू नका. अशा प्रकारे रोजाचं पालन करा. आणि त्याचबरोबर दुसरा जो त्याचा महत्त्वाचा भाग होता की
समाजाच्या सर्व लोकांची ईद झाली पाहिजे, म्हणून याला ईद उल फितर असं म्हणतात. हे फितर काय माहिती आहे आपल्याला? हे फितर हे आहे की प्रत्येक मनुष्य जो रोजा ठेवतो त्यांना आपल्याकडून 2.5 किलो 2 ते 2.5 किलो गहू, ज्वारी, तांदूळ, काजू, किसमिस हे दान करायचं आहे. कोणाला दान करायचं आहे? गरिबांना दान करायचं, ज्याच्यामुळे त्यांची देखील ईद झाली पाहिजे. जर समजा 5 कोटी लोकांनी जर उपवास ठेवला तर 5 गुणिले 2 10 कोटी किलो हे समाजापर्यंत पोहोचवलं गेलं. त्याचबरोबर जकात इथं काढतात मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याकडे इन्कमवर टॅक्स आहे, इथं इन्कमवर टॅक्स नाही, सेव्हिंगवर टॅक्स आहे. हे सांगितलं की तुमच्या सर्व गरजा पूर्ण होऊन तुमच्याकडे जर शिल्लक रक्कम असेल ते 7.5 तोळे चांदी किंवा 7.5 तोळे सोनं किंवा 52.5 तोळे चांदी याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर 2.5% दान करायचे. म्हणजे 1 लाख असेल तर 2,500 रुपये द्यायचे. कोणाकडे 10 लाख असतील तो 25,000 देईल. कोणाच्याकडे 1 कोटी असेल तो 2.5 लाख रुपये देईल. आणि द्यायचं कोणाला आहे? कोणा मुल्ला मौलवींना नेऊन द्यायचं नाही, कोणा सय्यदला द्यायचं नाही. पैगंबर साहेबांनी सांगितलं द्यायला कोणाचं आहे? तुम्हाला कोणाला द्यायचं आहे? ते द्यायचं आहे ते समाजातील रंजलेले, गांजलेले आणि उपेक्षित जे लोक आहेत, मिस्कीन, गरीब, त्यांचा तो हक्क आहे आणि त्यांचा हक्क तुम्ही त्यांना नेऊन पोचवायचा आहे. आणि अशा प्रकारे त्या ईदमध्ये, त्या आनंद पर्वामध्ये प्रत्येकाला सामील करून घ्यायचा आहे. हा संदेश आहे. याच्या माध्यमातून की स्वतःचं प्रशिक्षण व्हावं, माझ्यातल्या वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, राक्षसी प्रवृत्ती दूर व्हाव्यात, माझं कॉन्टॅक्ट त्या ईश्वराशी व्हावं आणि काही चांगल्या गोष्टी, कुराणचं पठण, चांगल्या आयती, आपण आता सुरुवातीला अगदी चांगल्या आयती ऐकल्यात कुराणच्या, अशा आयती माझ्या कानामध्ये याव्यात आणि मी अगदी उपाशी तापाशी त्या ईश्वरासमोर उभा आहे, त्याच्यातून माझं प्रशिक्षण व्हावं. म्हणजे ते मानवतेचं प्रशिक्षण. इंसान बनो, सब तो बन गए, इंसान कब बनोगे ये सबसे बड़ा सवाल था. त्याच्यासाठी 30 दिवस आहेत आणि तुम्ही हे उपवास ठेवलात म्हणून ही आनंद पर्व है. खुतबे के इसमें कहा जाता है कि ईद उसकी नहीं है जिसने सेवैयाँ खाई और अच्छे कपड़े पहने, ईद उसकी है जो अपने मालिक के सामने खड़े होने से डरा. अशा प्रकारचं हे संपूर्ण गोष्टी आहेत. ही गोष्ट खरी आहे की फक्त प्रपंचाचा भाग जास्त झाला आणि कुठंतरी त्याचं जे हृदय आहे, जे तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्याचं म्हणजे आत्मा जो आहे, त्या आत्म्याला कुठंतरी आपण विसरलो. परंतु याची आठवण करून देण्यासाठी हा रमजानचा, हा ईदचा पर्व आहे. त्याच्या निमित्तच आपल्या सर्वांना इथं बोलवलं गेलं आणि म्हणजे काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या समाजातील जे वेगवेगळे विचारवंत लोक आहेत त्यांच्याही भावना आपण समजून घ्याव्यात. आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे. सर्व जग आपल्या भारताकडे या दृष्टिकोनातून पाहतो की एवढे विविध भाषा बोलणारे, विविध संस्कृती जोपासणारे कसे एक आहेत. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य है. अनेकता में एकता. ये अलग अलग गुलदस्तों का फूल है. ये ऐसा गुलदस्ता होता, ये गुलदस्ता उसी वक्त बनता जब इसमें हर एक के फूल आए. अगर सब एक जैसे हो जाए तो ये गुलदस्ता नहीं है. आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे आणि ते टिकवायचं आहे. हे टिकवत असताना कुठंतरी एक दुसऱ्याला समजून घेण्याची गरज आहे. याच दृष्टिकोनातून मी हा संदेश आपल्यासमोर ठेवला. मी स्वतः प्रयत्न असा करतो की तुकाराम महाराजाबद्दल समजून घ्यावं, शिवाजी महाराजांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य फार मोठं आहे, त्या सर्वांना आपण समजून घ्यावं जेणेकरून आपण त्या सत्यापर्यंत पोहोचू शकू. तो सत्य शोधक, त्या सत्याचा मार्ग, त्याला पैगंबर साहेबांनी सांगितलं हक को पहचानो, सीधा रास्ता कौन सा है उसको जानो. तुम्हाला डोळे दिले, बुद्धी दिली, मन दिली, खरं काय खोटं काय हे सांगितलं. इन्ना हदैनाहु सबीला इम्मा शाकिर व इम्मा कफूरा. कुठं जायचं ही तुमची मर्जी आहे, ही तुमचं स्वतंत्रता आहे. एक तरफ उसका घर, शायर ने कहा, एक तरफ मैं कदा है ना. एकीकडं शाळा आहे, विद्यालय आहे आणि दुसरीकडं मदिरालय आहे. मैं कहाँ जाऊं होता नहीं फैसला. कुठं जायचं तुम्हाला फैसला करायचा आहे. सांगितलं आपल्याला की जर लिहिलं असेल घाटवर तुम्ही जातात, तिथं लिहिलं असेल टर्न राईट, तुम्ही म्हणाल मी लेफ्ट टर्न घेतो, तुमची मर्जी आहे. कायदा पाळावा किंवा पाळू नये, स्वतंत्रता प्रत्येकाला आहे. परंतु हे लक्षात असू द्या, त्या कायद्याला जर तुम्ही मोडाल, जर त्याचा वाईट परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील. जास्त दारू पिलं तर काय, डॉक्टर बोलेंगे की साहब लिव्हर खराब हो गया, कुछ नहीं हो सकता, जाओ घर को. तर हा संदेश दिला, पूर्ण स्वतंत्रता दिली, मनुष्याला श्रेष्ठत्व प्रदान केलं, डोळे, बुद्धी, मन दिली, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, त्यासाठी अंतरात्मा दिला. सर्वात महत्त्वाचा अंतरात्मा. हरेक एक आपण कोणाला हाका मारतो आजारी पडलो तर, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, हा अंतरात्मा दिला. त्याच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. याचं प्रशिक्षण रमजानच्या माध्यमातून दिलं गेलं. अगदी शेवटी माझा वेळ संपलेला आहे. प्रत्येक गोष्ट या जगामध्ये, प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे. कुल्लू मन अलैहा फान. पृथ्वी तलावरील प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. पण हे सांगितलं गेलं की या जगामध्ये तुम्ही जे कार्य करताना त्याचं फळ तुम्हाला इथंच मिळतील असं नाही, हे लक्षात असू द्या. कारण की परीक्षा आहे, ह्याचं तुम्हाला निकाल मिळेल ह्याच्या नंतर.
म्हणजे तुम्हा सर्वांना पुन्हा ईश्वराच्या अदालतीमध्ये उभं राहायचं आहे आणि केलेल्या एक एक कर्माचा हिशोब द्यायचा आहे. इथं जर गोडबंगाल करून आलात, लाखो रुपये लोकांचे खाऊन टाकले ना, लोकांच्या रक्तानं त्याची भाकरी तुम्ही ओढली आणि त्यांना आत्महत्या करण्यासाठी तुम्ही प्रेरित केलात आणि स्वतःचं घर भरलं. इथं तर कोणी ओळखलं नाही तुम्हाला, तुमचे जज तुमचे, सरकार तुमची, सब तुम्हारी. लेकिन ये बात बताई गई, लक्षात ठेवा, ईश्वर म्हणतो गाठ माझ्याशी आहे. तुम्हा प्रत्येकाला त्या ईश्वराच्या अदालतीमध्ये उभं राहायचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला केलेल्या कर्माचा हिशेब द्यायचा आहे. कुराण तर असं म्हणतो, यौमा यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबती व बनी. इंसान भागेगा अपने माँ से, अपने बाप से, अपने भाई से, अपने दोस्तों से. प्रत्येकाकडून एनओसी घ्यायची आहे. मी नेहमी म्हणतो, आपण एखादी इंडस्ट्री काढतो, 26-27 एनओसी घ्याव्या लागतात आपल्याला. इथं प्रत्येकाशी आई म्हणेल, मला म्हातारपणामध्ये सोडून दिलं, आम्हाला नेऊन टाकलं वृद्धाश्रमामध्ये, कौन हिसाब देगा? ये जो गोड बंगाल करके है, इसका हिसाब कौन देगा? लाखों लोगों का माल अपने थाली पे खींच लिया, इसका हिसाब कौन देगा? आणि चांगले कर्म करणारे लोकांना आपण इथं पाहतो, 2 वेळचं जेवण त्यांना मिळत नाही. तर हे सांगितलं की त्यांना देखील भरपूर मोबदला दिला जाईल जे निस्वार्थ भावनेने सेवा करत असतील. जमात इस्लामीच्या आमच्या सहकार्याचा प्रयत्न हाच असतो की समाजामध्ये ही भावना रुजवावी की लोग कोई वाहवा के लिए करते, कोई प्रशंसा के लिए करता, कोई पैसे के लिए काम करता. निस्वार्थ सेवा आपण ज्याला म्हणतो ती फक्त यामध्येच आहे की तो ईश्वर मला प्रसन्न व्हावा या दृष्टिकोनातून काम करावं. हा संदेश आहे इस्लामचा, हा संदेश आहे प्रेमाचा, हा संदेश आहे शांतीचा, हा संदेश आहे सद्भावनेचा. आपण यावर अजून याला समजून घ्यावं, अजून याची स्टडी करावी आणि जेणेकरून आपण एक दुसऱ्याचा जवळ येऊ शकू आणि तिथूनच त्या चांगल्या आदर्श समाजाची रचना आपण करू शकू. कारण की सांगितलं की लोग नफरत फैलाने वाले बहुत है, नफरत फैला रहे हैं. हमारा काम क्या है ना? किसी शायर ने कहा, 1-2 शेर कह करके अपनी बात को मैं ख़त्म करूं. किसी शायर ने कहा कि उनका जो फ़र्ज़ अहले सियासत जाने, त्यांचं जे काम आहे ते राजकारणी लोकांना करू द्या. मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे, मेरा पैगाम मोहब्बत है, मैं वो काम करता रहूँगा. ते बुद्धांची ती गोष्ट आहे ना, ती विंचवानं डंक मारला, मग त्याने पुन्हा उचललं, पुन्हा मारला. सांगितलं ते विंचवाचं कार्य आहे, हो माझं कार्य जे आहे मी ते करेल ना. तो हमारा काम मोहब्बत फैलाना है और इस मोहब्बत के फैलाने के इस काम के इस मिशन में आप सब जितने लोगों तक हमने मैसेज पहुंचाया, आप सब हमारे साथीदार बनेंगे. तैयार हैं आप? चलिए, एक बात, बहुत शुक्रिया. एक शेर सुना के मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ. राहत इंदौरी का शेर हमारे भाई ने सुनाया, मैं भी सुना देता हूँ. उन्होंने कहा कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने. तुम तरस नहीं खाते बस, तुम लोगों के घर जलाओगे तो तुम्हारे घर बचेंगे. तुम नफरत फेरोगे तो तुम मोहब्बत के साथ रह सकोगे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, पेरी कडू जिरे आणि मागी अमृत फळे. अर्के वृक्ष कैसे येते? कडू जिरं पेराल आणि तुम्हाला अमृत फळं पाहिजे, येणार नाही तो, त्याच्यासाठी अमृतच पेरावं लागेल. म्हणून हे म्हणतात, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. जिस शेर के लिए मैंने ये शेर पढ़ा वो ये है कि हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, उम्र बीत जाती है दिल को दिल बनाने. हमारा ये पैगाम, ये दिल को दिल बनाने का पैगाम है, ये मोहब्बत का पैगाम है, ये प्यार का पैगाम है. यही पैगाम आपके सामने रखा. मी आपलं भाषण प्रस्तुत करत असताना, इस्लामचं सत्य म्हणत असताना काही माझ्या तोंडून जर काही अशा काही गोष्टी निघाल्या असतील तरी त्याबद्दल एक क्षमस्व. आणि माझा तसला कोणताच हेतू किंवा उद्देश नव्हता. आपण सर्वांनी आपण इथं आलात, 2 शब्द ऐकून घेतलात, आपल्या सर्वांचे आभार. आप सबको ईद मुबारक. खुदा हाफिज. धन्यवाद आपले प्रमुख मार्गदर्शक शेवटी शहर अध्यक्ष जमात इस्लामी प्राध्यापक जावेद अली यांना विनंती करेन की अध्यक्षीय समारोपासहित आभार प्रदर्शन व्यक्त करा. आणि सर्वांना विनंती करतो की जागेवर शिरपूर येत आहे, कोणीही उभं नये. आमचे व्हॉलंटियर्स आपल्यापर्यंत शिरपूरला पोहोचवत आहे. अस्सलाम वालेकुम. कार्यक्रम ईद मिलन का प्रोग्राम जो था, इसका उद्देश्य यही था कि इसका माह रमज़ान में कुरान का पठन क्यों होता है ये आपके सामने आए, और उसके साथ जमात इस्लामी हिंद का उद्देश्य यही है कि हमारे आपस में हम मिले, विचार में तब्दीली आए. जब विचार में तब्दीली आएंगी तो इंसान में तब्दीली आती है. इसलिए मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं, जिसमें सबसे पहले आज अभी वो यहाँ पर नहीं है, हमारे जो प्रमुख पाहुने थे शीतल कुमार बल्लाड़ साहब,
और वसंतराव मुंडे साहब किसी ज़रूरी काम की वजह से चले गए। वो आए, उन्होंने हमको रहनुमाई की। उसी के साथ संतोष मानूरकर साहब, सुमित वाघमारे साहब और वासनिक साहब, ये दोनों अभी यहाँ पर है और उन्होंने भी अपने ख्यालात हमारे सामने पेश किए। और आपने देखा कि सभी के ख्यालात तकरीबन एक जैसे आ रहे थे, क्योंकि ज़िंदगी की हकीकत एक ही है। आखिर में वाजिद कादरी साहब ने हमारे सामने तफसील से रमज़ान, कुरान, कलमा और इस्लाम क्या है इसके बारे में तफसील से हमारे सामने रखा। अब मौका है कि ईद मिलन के मौके से शीर खुरमा से आपकी ज़ियाफ़त की जाए, लिहाजा इन सब के शुक्रिया के साथ आपका भी मैं शुक्रिया अदा करूंगा कि आपने सब्र से बैठे, गौर से सुना और आप और मज़ीद वक्त थोड़ा 5 मिनट के लिए दीजिए। शीर खुरमा और दीगर चीज़ों का आप उससे मुस्तफ़ीज़ हो जाइए और उसी के बाद यहाँ से जाइए। इस तरह इसी पर मैं सबका शुक्रिया अदा करते हुए ख़ास तौर पर इस होटल का जो मैनेजमेंट है उसका भी हम शुक्रिया अदा करते हैं और इस प्रोग्राम का ख़त्म होने का ऐलान करते हैं। जज़ाकल्लाह। शुक्रिया, धन्यवाद। हे होते प्राध्यापक जावेद अली खान, स्थानिक अध्यक्ष जमात इस्लामी भी आभार व्यक्त करत होते। मी सर्वांना विनंती करेन की आपल्या जागेवर शीर खुर्मा